नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी व्हेज बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही बघू शकता, मी सर्व भाज्या छान बारीक कटिंग करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पण घेतलेल्या आहेत. आणि भाज्यांमध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात ते तुम्हाला सांगते. मी बटाटा, सिमला, अजून फ्लावर, वाटाणा, गाजर, अशा सर्व भाज्या, बीन्स, ह्या सर्व भाज्या मी घेतलेल्या आहेत. पनीर, त्याच्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, हे सर्व टाकून छान मिक्स केलं आहे. मी तेल टाकायचं विसरले होते म्हणून मी नंतर तेल ॲड केलं. आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तास तरी. एका साईडला तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून एक अर्धा तास तरी भिजत ठेवूयात, जेणेकरून आपला राईस जेव्हा आपण उकडणार आहोत तो छान उकडला जातो. आणि आपण इकडे राईस उकडण्यासाठी पाणी ठेवत आहोत. याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले, थोडंसं तेल, मीठ आणि अर्धा लिंबू हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे पाणी छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. आणि उकळी आल्यावरच आपल्याला भिजवलेला राईस याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मैत्रिणींनो, काय होतं माहिती आहे का, आपण थंड पाण्यामध्ये जर राईस टाकला तर आपला राईस असा मोकळा किंवा बिर्याणीला हवा असतो तसा होत नाही. त्याच्यामुळे मैत्रिणींनो, जेव्हा आपल्या पाण्याला उकळी येईल तेव्हाच तुम्ही राईस ॲड करा. मग बघा किती छान राईस होतो. आणि एका साईडला आता मी तो उभा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि आपल्याला हा आता कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. छान बारीक गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करा. थोडंसं मीठ टाका. मीठ टाकल्याने काय होतं की आपला कांदा छान क्रिस्पी होतो, मस्त. बघू शकता तुम्ही, खूप असा करपवायचा नाहीये कांदा, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आपला कांदा असा छान लाल तळून झालेला आहे, बघू शकता. आता आपण फोडणीची तयारी करूयात. मी हे जे तेल वापरलेलं आहे ते कांदा तळलेलं तेल आहे. आणि याच तेलामध्ये आपण आता बिर्याणीला फोडणी देणार आहोत. याच्यामध्ये मी 10-12 काजू टाकलेत. तुमच्याकडे नसतील तर नाही टाकलात तरी चालेल. आणि सर्व भाज्या त्याच्यामध्ये टाकून छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. हे याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही टाकायचं नाहीये. आणि मी जो हा मसाला टाकला आहे ना, हा सुहानाचा बिर्याणी मसाला आहे, बघू शकता तुम्ही, मी दाखवला आहे. आणि छान असं मिक्स करून फक्त तेलावरतीच आपल्याला ह्या भाज्या छान परतून शिजवून घ्यायच्या आहेत. काय होतं, आपण दही वगैरे ॲड केलंय, मीठ वगैरे टाकलेलं असल्यामुळे त्याला थोडंसं पाणी आधीच सुटलेलं असतं. त्याच्यामुळे पाणी वगैरे ॲड करू नका अजिबात. 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून ह्या भाज्या छान बारीक गॅसवरती शिजवून घ्या. आता आपल्या भाज्या छान शिजून झालेल्या आहेत. आपण जो 80% राईस उकडला आहे तो राईस आपल्याला ॲड करायचा आहे. बघू शकता छान असा राईस, बघा तुम्ही किती छान सुटसुटीत झालेला आहे. असाच राईस होतो, तुम्ही नक्की असं करून बघा. आणि याच्यामध्ये आता आपल्याला मी थोडासा दुधामध्ये खायचा कलर आणि केसर हे मिक्स करून हे दूध बनवलेलं आहे. हे आपल्याला कलरसाठी टाकलेलं आहे मंडळी. खूप छान कलर येतो आपल्या बिर्याणीला. आणि इथं तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर हे सर्व याच्यावरती सजावटीसाठी आपल्याला टाकायचं आहे. आणि 1 चमचा तूप पण घालायचं आहे मंडळी. मी 2-3 चमचे तूप घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता. आणि आता आपल्याला याच्या बिर्याणीला आपल्याला आता दम द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी एका साईडला कोळसा छान गॅसवरती गरम करून घेतलेला आहे. एक अशी वाटी ठेवून घ्या, त्याच्यामध्ये गरम केलेला कोळसा टाका. बघू शकता किती छान धूर निघतोय. अर्धा चमचा तूप टाकायचं आणि पटकन असं झाकण लावायचं, जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान दम बसतो आणि वास पण खूप छान येतो मंडळी. बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे. आणि खूप छान अशी राईस पण असा खूप सुटसुटीत आणि छान असा मोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही पण असंच व्हेज बिर्याणी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.